काल गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांवरती आपले विचार मांडले आहेत। सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात वाद सुरू असताना त्यांनी या संदर्भात देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका, तिथे फक्त कबरच दिसली पाहिजे, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथेच गाडला, हे जगाला कळू द्या, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात सध्या जुने मुद्दे उकरून काढून लोकांना भरकटवलं जात आहे। फडणवीस यांना मोठ्या बहुमताने या सुसंस्कृत राज्याची सत्ता मिळाली आहे। त्यांनी राज्य चांगलं चालवावं, आम्हाला विश्वासात घेऊन राज्य चालवल्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते चालवत असताना सर्वांची मदत घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिली आहे। केंद्र सरकारने रविवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा अर्थात AFSPA हा 1 एप्रिल 2005 पासून आणखी पुढे 6 महिन्यांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे। मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या कायद्याचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे। हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये खोऱ्यातील 13 पोलीस ठाण्यांअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रांव्यतिरिक्त सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात येणार आहे, असं निवेदन केंद्राकडून सादर करण्यात आलं आहे। सध्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा यासह ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणुकरार मान्य न केल्यास बॉम्बफेक करण्याची धमकी दिली आहे। तसेच ट्रम्प यांनी इराणवर कठोर शुल्क लादण्याची धमकी देखील दिली आहे। अमेरिकेने दिलेल्या धमकीवर आता इराणनेही प्रत्युत्तर देत अमेरिकेशी थेट चर्चा नाकारली आहे। नुकत्याच ईदच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या संदेशात भाजप आणि माकपाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीवर टीका केली। या दोन्ही विरोधी पक्षांनी राज्यात धार्मिक तणाव निर्माण केला, असा आरोप त्यांनी केला आहे। तसेच बॅनर्जी यांनी या विरोधी पक्षांना त्यांच्या भिन्न राजकीय विचारसरणीवरून रामबाम म्हणजे राम आणि डावे असा संदर्भ देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। कोलकाता इथे रेड रोडवरच्या ईदच्या नमाजच्या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे म्हटलं आहे। मोहनलाल अभिनीत एम्पुरान चित्रपटावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्षेप घेतल्यानंतर आता या अभिनेत्याने माफी मागितली आहे। दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमार याचा एम्पुरान हा चित्रपट 2002च्या गुजरात दंगलींच्या संदर्भामुळे वादळाच्या भोवऱ्यात सापडला। अशातच अभिनेत्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे आणि चित्रपटातला विवादित भाग हटवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम असून त्यांना उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही। 2029 मध्ये देश आणि देशातली जनता पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक असल्याचं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। नागपूरमध्ये एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। नुकतेच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असं सूचक वक्तव्य केलं होतं। त्यावर खुद्द फडणवीस यांनीच उत्तर देत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी रविवारी विजापूरमध्ये सुरक्षा दलांसमोर 50 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे। त्यापैकी 13 बंडखोरांवर एकूण 68 लाख रुपयांचं बक्षीस होतं आणि जे अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। तर शरणागती पत्करणाऱ्या 50 पैकी 6 जणांवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचं बक्षीस आहे। तसंच त्यापैकी 3 प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षीस आहे, तर 5 जणांच्या डोक्यावर प्रत्येकी 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे। दक्षिण आफ्रिकेतील एका प्रमुख हिंदू संघटनेने देशभरातील 8 मंदिरांमध्ये हनुमान चालिसाच्या 60,000 लहान प्रतींचं वाटप केलंय। SA हिंदूज या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेमधल्या ग्वातेंग प्रांतात हनुमान चालिसाचं वाटप केलंय। याचसोबत त्यांनी गरजूंना वाटप करण्यासाठी सुमारे 2 टन किराणा सामान देखील जमा केलं होतं। दक्षिण आफ्रिकेतील हिंदू समुदायाने यापूर्वी ऑगस्ट 2024ला 10 लाख हनुमान चालिसाच्या प्रती वितरित करण्यास सुरुवात केली होती। 2029 पर्यंत हनुमान चालिसाच्या 10 लाख प्रतींचं वितरण पूर्ण करण्याचा त्यांचा उद्देश आहे। हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात रविवारी सायंकाळी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली। मणिकर्ण येथील गुरुद्वारा परिसरात ही घटना घडली असून अचानक कोसळलेल्या दरडीमुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालंय, तर 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रविवारी संध्याकाळी सुमारे 5च्या सुमारास
गुरुद्वाराजवळ ही भूस्खलनाची घटना घडली आहे। त्यावेळी काही पर्यटक आणि स्थानिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली आल्याचं सांगण्यात आलं आहे। तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। उद्या भेटूया पुन्हा काही ठळक बातम्यांसह।